पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आज आहे आषाढी एकादशी. सबंध महाराष्ट्राच्या मुखी आज विठू नामाची जपमाळ आहे आणि मनामध्ये चंद्रभागेपरी भक्तीचा पूर आलाय की नाही. माऊली आपल्या विठू माऊलीला पाहण्यासाठी भक्ताला डोळे मिटावे लागत नाहीत, तर पंढरीच्या वाटेवरती डोळे भरून फक्त बघावं लागतं आणि मग मुखी येतं हाती टाळ मृदुंग, भक्त नाचण्यात दंग. आस विठूच्या भेटीची नभी सावळ्याचा रंग. आली बरसात भुई, चिखल आला हो पायी, नाही थांबणार वारी, ध्यानी विठू रखुमाई. अशा या विठ्ठलाला, रुक्मिणी मातेला मनापासून नमन करूया, नमस्कार करूया. तुम्हाला सगळ्यांना मनोभावे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या आपल्या भागाला सुरुवात करतो. रामकृष्ण हरी. खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे झी मराठीवरच्या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. को पावर्ड बाय संतूर, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. आज आहे आषाढी एकादशी. तुम्हाला सगळ्यांना अनंत शुभेच्छा. आज आपल्या भेटीला खास विठ्ठलाच्या चरणी असलेल्या आणि खूप कमी वयामध्ये संतांचं लिखाण मुखी वसवलेल्या वारकरी येत आहेत. तर आणखी विलंब न करता फार मनापासून स्वागत करूया. ह भ प जयश्रीताई येवले यांना विनंती करूया की त्यांनी आपल्या मंचावरती यावं. या. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसे आहात तुम्ही? एकदम छान, आनंदी. कुठून आलात तुम्ही? आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये पाचाणे नावाचं गाव आहे आमचं. वा 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 वा. किती वर्षांपासून तुम्ही कीर्तन सेवेमध्ये आहात? मी वयाच्या 10व्या वर्षापासून कीर्तन सेवेला प्रारंभ केला होता. अरे वा. तुमच्या घरामध्ये ही परंपरा आहे का? हो, वडील कीर्तनकार आहेत माझे. फारच छान. कीर्तन करणं हा एक फार वेगळा विषय, हो की नाही? हो, वेगळा छंद आहे, वेगळी आवड आहे. वेगळी आवड आहे, छंदही आहे आणि त्याच्यात एक समाज प्रबोधनही आहे. हो, ज्ञानाचा खूप मोठा साठा लागतो, साठा. हजरजबाबीपणा लागतो. हो, खूप. सगळ्याच गोष्टी लागतात. सगळे. वा. आणि तुम्ही वारीला पण जाता? हो, वारीही करते. किती वर्ष? मी साधारण 10 वर्ष वारी केली. अच्छा. पण जेव्हा मुलगी लहान असल्यामुळे आता 2 वर्षाचा फक्त गॅप पडला मध्ये. अच्छा. कोण कोण असतं घरी तुमच्या? माझ्या घरी सासू सासरे, माझे पतिदेव आणि मला 2 मुली. अरे वा. फारच छान. पण मग जे आपण नेहमी म्हणतो की प्रपंच करता करता परमार्थ, त्यात एक आई असणं, त्यात एक बायको असणं, एक सून असणं आणि एक कीर्तनकार असणं, ही सगळी तारेवरची कसरत आहे ना. हो, आणि हे स्त्रीला सहज शक्य आहे, कारण स्त्रीला दिलेलं ते वरदानच आहे. आणि माऊली म्हणतात, असूनी संसारी जीवे वेगू करी. संसारात असून केलं ना तर त्या परमार्थाला खरा अर्थ आहे. आणि संसारात असताना त्याकरता पतीची साथ आहे, सासूबाईंची उत्तम साथ आहे, त्यामुळे हे सगळं सहज शक्य होतं. वा वा वा. आज आषाढी एकादशी आहे. हो, म्हणल्यानंतर आमच्यासारख्या साध्या सर्वसामान्य लोकांना जगताना कुठली ओवी, कुठली ओळ ही आम्ही जर आत्मसात केली, आचरणात आणली, तर आमचं जरा डोकं शांत राहील आणि परमार्थ आणि प्रपंच सगळं एकत्र करता येईल असं तुम्हाला वाटतं? पण हरीच्या नामाशिवाय तुम्हाला मुक्ती नाही किंवा मोक्ष नाही किंवा उद्धार स्वतःचा होऊ शकत नाही. त्यामुळे भगवंताचं स्मरण, भगवंताचं नाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि तुकोबारायांनी सांगितलं ना, गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे, गोविंद गोविंद मना लागली या छंद. प्रत्येक क्षणी भगवंताचं स्मरण तुम्ही करू शकता. किती छान. पण दर वेळेला काहीतरी वेगळे अनुभव येत असतील. हो, कधीतरी तुम्हाला असा वारीमध्ये किंवा कीर्तन करताना एखादा अनुभव आलाय? खरं तर जेव्हा मी प्रथम कीर्तनाकरता उभी राहिले होते, त्यावेळेस माझं वय फक्त 10 वर्ष होतं आणि वडिलांनाही भीती होती की कीर्तन करू शकेल की नाही, आणि आचरणाशिवाय उच्चार शक्य नाहीये. आणि वयाच्या 10व्या वर्षी कीर्तन करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. मात्र त्याही क्षणी मी जेव्हा कीर्तनाच्या व्यासपीठावर उभी राहिले तर अक्षरशः सर्व म्हणत होते की तू बोलत नव्हती, प्रत्यक्षात पांडुरंगानेच सगळं काही बोलवून घेतलं. तो क्षण माझ्यासाठी फार फार महत्वाचा होता. आज आषाढी एकादशी आहे. हो, एकादशीला आता पांडुरंगाच्या भेटीला लाखो भाविक पंढरपुरात जमले असतील. हो. एकादशीच्या दिवशी दर्शन घेण्याचं काय महात्म्य आहे हो? एकादशीच्या दिवशी दर्शन तर घ्यावंच, पण नुसतं पंढरपुरामध्ये जरी गेलो तरी सुद्धा त्याचं पुण्य आपल्याला मिळतं.
देखिता राऊळाची पाठ तीर्थे घडती 360. फक्त मंदिराची पाठ जरी बघितली तरी 360 तीर्थ पाहिल्याचं पुण्य मिळतं. आणि चंद्रभागा डोळा देखली या, फक्त चंद्रभागा आपल्या डोळ्यांनी दिसली तरी सुद्धा त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. फारच छान. तुम्ही आज इथे आलात, आम्हाला अत्यानंद झालेला आहे. आणि एक फार मला ही ओळ कुणाची आहे, मी अनेक वर्ष शोधतोय, मला तेवढं माझं ज्ञान नाही. पण धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा क्षीण गेला क्षीण गेला. हे कुणी लिहिलंय हो? जगद्गुरु तुकोबारायांची. काय सुंदर ओळ आहे बघा. म्हणजे परमेश्वराचं दर्शन झालं नाही झालं तरी संत भेटले तरी अनंता जन्मीचा क्षीण जातो, आहे की नाही? त्याच्यामुळे आज माझी अवस्था तशी आहे. तुमच्या रूपात आम्हाला पांडुरंग भेटल्याचा एक आनंद आमच्या मनामध्ये आहे. फार मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आपण इकडे जाऊया, कारण परमार्थ करता करता प्रपंचासाठी हे फार महत्वाचं आहे. माऊली या, स्वागत आहे तुमचं. एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 2 मुलींची आई आहात, एक पत्नी आहात, एक सुनबाई आहात. आयुष्यात नाती किती महत्वाची असं तुम्हाला वाटतं? नात्यांशिवाय आयुष्य शून्य आहे. नातीच महत्वाची आहे. आणि स्त्रीसाठी तर प्रत्येक क्षणी नात्याला महत्व आहे. म्हणजे स्त्री जेव्हा आजी असते तेव्हा ती मायेचा सागर असते. स्त्री जेव्हा बहीण असते ती आपुलकीचा सागर असते. स्त्री जेव्हा काकी मामी मावशी असते ती कर्तव्याची साधनं असते. आणि स्त्री जेव्हा आई असते तेव्हा प्रत्यक्षात परमात्माच असते. किती छान. वा वा वा, फारच सुरेख. जयश्रीताई, आता आपण परमार्थातून थोडं प्रपंचाकडे येऊया. आज स्वयंपाकघरात आपण काय करणार आहोत? आज आपण करणार आहोत कोरडा झुणका. कोरडा झुणका? हो. आज हा बरं का निवडला पदार्थ तुम्ही? आपण ज्यावेळेस प्रवासामध्ये असतो, आता कीर्तनाच्या निमित्ताने सातत्याने प्रवास घडतो, तर त्याकरता जेव्हा घरून काय घेऊन जायचं किंवा वारीसाठी जात असताना काय घेऊन जायचं बरं, तर हा जो कोरडा झुणका आहे तर तो सहज 7-8 दिवस राहू शकतो. आणि भाकरी सोबत अगदी चवीदार सुद्धा लागतो. त्यामुळे मी निवडला कोरडा झुणका. चला जयश्रीताई, आपल्याला आता पहिला पदार्थ करायचा आहे. काय साहित्य? भिजवून वाटलेली चणा डाळ, कोथिंबीर, जिरे, मोहरी, आलं घेतलेलं आहे, हिंग आहे आणि चवीपुरतं थोडं लाल तिखट, हळद आणि मीठ. चला पदार्थाला सुरुवात करू. पहिल्यांदा काय करायचं? आपण एक कढई घेऊयात. बर. आता यामध्ये थोडं तेल थोडं जास्तच लागेल, कारण आपण कोरडा झुणका करतो आहे. बर, ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं होईल. बघा तेल बघा. हो, बस. बर, मला एक सांगा, वारी करत असताना रिंगण आहे किंवा टप्प्याटप्प्यावरती येणाऱ्या वेगवेगळ्या अद्भुत अशा अत्यंत सुंदर गोष्टी आहेत. तुम्हाला काय यातलं खूप असं छान आणि जवळचं वाटतं? ज्या वेळेस पालखी मंदिरातून प्रस्थान करते, म्हणजे जगामध्ये अद्भुत ही गोष्ट आहेत. काही गोष्टी संतांच्या माध्यमातून ह्या जेव्हा घडतात ना, तेव्हा संपूर्ण जगाला आश्चर्य वाटतं. त्यातली ही एक गोष्ट, ज्यावेळेस माऊलींची पालखी प्रस्थान करते ना, त्यावेळेस सोन्याचा कळस हल्ला जातो. हे किती दैदिप्यमान आणि दिव्य आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जगद्गुरु तुकोबारांची बीज असते त्यावेळी देहूतील जे झाड आहे ते सुद्धा हलतं. किती छान. वा, फारच छान. या गोष्टींवरती फक्त श्रद्धा ठेवायची, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पुढे जायचं, हो की नाही? चला, तेल गरम झालंय, काय करूया आता? आता यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घेऊया. जिरं घातलं, मोहरी घातली, पुढे काय? यामध्ये थोडं आल्याचे काप. हो, अर्धा चमचा आलं, थोडंसं चवीपुरती हिंग, चवीनुसार तुम्हाला आवडेल असं मिरची पावडर. जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. बर. आता थोडी हळद, भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे. आधी याला व्यवस्थित आपण. तुम्हाला कीर्तनाची गोडी कशी लागली हो? लहानपणापासून वडिलांना कीर्तन करताना पाहत होते. त्यामध्ये असं वाटत होतं की आपणही कधीतरी असं उभं राहावं, समाज प्रबोधन करावं, भक्ती नामामध्ये असंच मिसळून जावं, असं पहिल्यापासून लहानपणापासूनच वाटायचं. आता यावरती आपण 2 मिनिटे झाकण ठेवूयात. बर. कीर्तनामध्ये एखादा अभंग आपल्याला सादर करावा लागतो. हो. तुमच्या आवडीचा अभंग एखादा आम्हाला ऐकवला तर आम्हाला आनंद होईल. कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या आधीच जेव्हा भगवंताला नमन केलं जातं तर त्यावेळेसच कीर्तनाला त्याशिवाय सुरुवातच होऊ शकत नाही. असा रूपाचा अभंग